नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. दुपारचे 12 वाजायला आलेले आहेत आणि आत्ताच्या घडीला आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची अपडेट आपण घेणार आहोत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. कोल्हापूर कोरटकर विरोधात कोल्हापूर पोलिसांची उच्च न्यायालयामध्ये धाव पाहायला मिळते. कोल्हापूरमध्ये कोरटकर विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि याच प्रकरणामध्ये आता कोल्हापूर पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. अंतरिम जामीन रद्द करण्याची विनंती पोलिसांकडून करण्यात आली आहे. तर कोल्हापूर पोलिसांनी अपील केलेल्या फाईल पुढच्या 2 दिवसांमध्ये सुनावणीची शक्यता आहे. कोल्हापूरमध्येच राहणारे इतिहासकार इंद्रजित सावंत यांना जी धमकी दिलेली होती कोरटकरनं फोनवरून घरात घुसून मारण्याची आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा अवमान सुद्धा केलेला होता. त्यांच्याविषयी आपत्तीजनक भाषा वापरलेली होती. त्या कोरटकर विरोधामध्ये कोल्हापूरमध्येच गुन्हा दाखल झाला होता, पण त्याला अंतरिम जामीन देण्यात आला आहे आणि या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली आहे. याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, काय सांगाल? कोरटकरला एकीकडे संरक्षण दिलेलं आहे न्यायालयानं अटकेपासून, तर दुसरीकडे आता कोल्हापूर पोलिसांनी न्यायालयात धाव घेतल्याचं दिसतंय. मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आहे ते त्याच्या तपासासाठी पथकं नागपूर आणि इतर परिसरामध्ये पाठवली होती. मात्र कोरटकर मिळून आला नव्हता आणि त्याच दरम्यान प्रशांत कोरटकर यांनी आपल्याला जामीन मिळावा यासाठी कोल्हापूरच्या सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली होती आणि या ठिकाणी 11 तारखेपर्यंत अंतरिम जामीन आहे तो प्रशांत कोरटकर यांना मिळाला होता. त्यामुळे अटकेपासूनचं संरक्षण आहे ते प्रशांत कोरटकरला मिळाल्यामुळे पोलिसांची सुद्धा तांत्रिक आहे ती अडचण निर्माण झाली होती आणि या अनुषंगाने त्याचा अंतरिम जामीन तात्काळ रद्द करावा अशा मागणीसाठी आता कोल्हापूर पोलीस उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेले आहेत. या संदर्भातले अपील आहे ते कोल्हापूर पोलिसांनी आज फाईल केलेले आहे आणि यावरती तात्काळ सुनावणी घेण्याची अपेक्षा आणि विनंती सुद्धा आहे ती कोर्टाला संदर्भातली केलेली आहे. आणि त्यामुळे या सुनावणीमध्ये नेमका आता काय होतंय, कोरटकर यांचा जामीन फेटाळला जातो का, जो कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने अंतरिम दिला होता तो फेटाळला जातो का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र एकूणच पाहायला गेलं तर आज सुद्धा प्रशांत कोरटकर याच्या विरोधातला रोष आहे तो कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अश्लाघ्य वक्तव्य आहे ते केलं होतं. यासोबतच इंद्रजित सावंत यांना जी धमकी दिलेली त्याचे पडसाद अद्यापही उमटताना पाहायला मिळतात. मात्र न्यायालयानेच आहे ते अंतरिम दिलासा दिल्यामुळे पोलिसांची सुद्धा या ठिकाणी अडचण निर्माण झालेली. पोलीस त्याला अटक करू शकत नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती झाली आणि त्यामुळे पोलिसांनीच आता स्वतःहून या संदर्भात आहे ते उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेले आणि या सुनावणीमध्ये आता काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच ज्ञानेश्वर, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.